शरद पवार आजपासून 3 दिवस बारामती दौऱ्यावर आहेत। दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असणार आहे। मात्र दुष्काळाची पाहणी करण्यासह पवार उमेदवारीची पेरणी देखील करणार आहेत का, असाही सवाल आता विचारला जातोय। बारामती मतदारसंघातनं युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जावी अशी आग्रही मागणी केली जाते। बारामती मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीत मोठा विजय पवारांच्या राष्ट्रवादीने मिळवला, त्यामुळे आत्मविश्वास हा कमालीचा वाढलेला आहे। त्यातच आता पवारांच्या या दौऱ्यात युगेंद्र पवार यांना अजित पवारांसमोर बारामतीतनं उमेदवारी देण्याची चाचपणी केली जाईल का? शरद पवार यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे? कार्यकर्त्यांचा आग्रह ते पूर्ण करणार का? असे अनेक सवाल विचारले जात आहेत। शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातनं उमेदवारी द्यावी यासाठी कार्यकर्ते शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या गोविंदबाग इथं आलेले आहेत। त्यांच्याशी याच संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। वाड्या वस्त्या असतील किंवा बारामती शहरामधले प्रभाग असतील, वार्ड असतील, ठिकठिकाणी जाऊन त्यांनी लोकांची भेट घेऊन लोकांपर्यंत आपल्या पक्षाचं काम पोहोचवलंय। तर आता कुणी ना कुणी या भागातून द्यावंच लागणार आहे आमदारकीसाठी। तर जो व्यक्ती कॅपेबल आहे, ज्याची क्षमता आहे आणि ज्यांचं नाव पवार म्हणून आहे, अशा व्यक्तीला जर त्या ठिकाणी तिकीट दिलं तर आपल्या पक्षाला फायदा होईल। जो पवारसाहेब गटातून जो उमेदवार असेल तो सगळ्यांची मागणी की फक्त युगेंद्र दादाच असतील आणि त्या पदाचे लायक तेवढाच उमेदवार आमच्याकडे आहे आता। त्यामुळे आमची सगळ्यांची मागणी आणि सगळ्या जनतेची मागणी आहे की युगेंद्र दादांना तिकीट द्यावं। युगेंद्र पवार हे असं नेतृत्व होत चाललं आहे की युवकांना, सर्वसामान्य लोकांना ते पुढे घेऊन जायला असं आम्हाला सर्व युवकांना वाटतंय। त्याच्यामुळे आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत की युगेंद्र दादांना कुठेतरी संधी भेटावी याची मागणी करण्यासाठी आज आम्ही साहेबांपाशी सर्व युवक, बारामती शहर असेल, बारामती ग्रामीणचे सर्व आम्ही युवक सर्व इथं मागणी करण्यासाठी आलो आहे। मला वाटतं की आता बदल हवा आणि नव्या नेतृत्वाला संधी द्यावी म्हणून मागणी करण्यासाठी आम्ही पवार साहेबांकडे आलेलो आहे। शरद पवार तुमची मागणी मान्य करतील? पवार साहेबांनी आजपर्यंत सगळे निर्णय शक्यतो बारामतीकरांच्या फायद्याचे घेतलेले आहेत। तर हा पण निर्णय आमच्या सगळ्यांचा विचार करून त्याच्यावर जर साहेबांनी निर्णयाला जर अनुमोदन दिलं सगळ्या बारामतीकरांच्या, तर नक्कीच एक आम्ही बारामतीतून सक्षम नेतृत्व महाराष्ट्रासाठी घडवू। आणि या दोन्ही महत्त्वाच्या घडामोडींच्या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। जयदीप भगत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। जयदीप, एकीकडे शरद पवार दुष्काळी भागाचा बारामतीतल्या दौरा करतायत, तर दुसरीकडे अशी देखील चर्चा आहे की उमेदवारीची चाचपणी देखील होणार आहे। काय नेमकं घडतंय बारामतीमध्ये? पवारांच्या दौऱ्याचं महत्त्व देखील वाढलेलं आहे। जयदीप, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच अजिंक्य, आपल्याला सगळ्यांना माहिती की बारामतीमध्ये आजपासून 3 दिवस शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती असणार आहेत। आजचा संपूर्ण दिवस हा बारामतीत शरद पवारांचा असणार आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून चर्चा रंगू लागलेली आहे की जशी लोकसभेला ननंद विरुद्ध भाऊजे अशी लढाई झाली, तशी काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होणार का, अशी बारामतीमध्ये चर्चा आहे। आणि याच मागणी करण्यासाठी युगेंद्र पवारांचे जे काही कार्यकर्ते आहेत ते शरद पवारांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की विधानसभा जी आहे त्या विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांना तिकीट द्या। आणि यावरती शरद पवार असं म्हणालेत की काही करू नका, विचार केला जाईल। याआधी देखील आपण ज्यावेळेस शरद पवारांच्या पक्षाचा जो विस्तार होता, ज्यावेळेस पक्ष फुटला, त्यावेळेस सुप्रिया सुळेंच्या गाडीमध्ये कोण बसणार किंवा कार्यकर्तेच नव्हते। त्यानंतर हळूहळू शरद पवारांनी सगळी मोर्चेबांधी केली। त्यानंतर सुप्रिया सुळेंना मताधिक्य दिलं आणि त्यानंतर सुप्रिया सुळे ज्यावेळेस विजयी होऊन बारामती लोकसभा मतदारसंघात आल्या, त्यावेळेस सुप्रिया सुळेंनी एक सूचक वक्तव्य केलं होतं की आता आपण प्रत्येक निवडणूक जी आहे ती लढणार आहे। त्याच्यामध्ये नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, झेडपी असतील किंवा आमदारकीची निवडणूक, ज्याला जे पाहिजे ते लढा, मैदान रिकामच आहे, कारण या बाजूला कुणीच नव्हतं। त्याच पद्धतीने आता शरद पवारांकडे लोकांनी मागणी केली की युगेंद्र पवारांना उमेदवारी द्यावी। उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारी द्यावी। शरद पवारांनी त्यावरती असं वक्तव्य, थोडंसं थांबा, आम्ही देखील त्याच पद्धतीने विचार करतोय। त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या सोबत जसा प्रचार शरद पवारांनी केला तसाच प्रचार आता युगेंद्र पवारांसाठी शरद पवार करतायत का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचा दौरा असला तरी व्यापाऱ्यांच्या बैठका असतील, ज्या वकिलांच्या बैठका असतील, त्या फक्त शरद पवारांच्या बारामतीमध्येच आहेत। या 3 दिवसात बाकी ठिकाणी नागरिकांशी संवाद आहे। मात्र आपण पाहूया जयदीप की या 3 दिवसांच्या दौऱ्यामध्ये शरद पवार नेमक्या कोणाकोणाच्या भेटीगाठी घेतात ते। मात्र कार्यकर्त्यांची आग्रही मागणी दिसतेय, युगेंद्र पवार यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली जावी। काय नेमकं घडतंय आपण बघूया। जयदीप, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.